भिवंडीच्या महापौरपदी नारायण चौधरी यांची निवड झालेली आहे। नारायण चौधरी हे भिवंडीचे नवे महापौर बनले। काँग्रेसनं चंद्रपूरचा वचपा भिवंडीमध्ये काढलाय। भिवंडीत काँग्रेसचा महापौर झालेला आहे, भाजपला शह देण्यात आलेला आहे। भिवंडीच्या महापौरपदी नारायण चौधरी यांची निवड झाली आहे। भाजपची 6 मतं फुटली आणि नारायण चौधरी यांना 48 मतं मिळाली आहेत। भाजपच्या बंडखोर नगरसेवकांमुळे भिवंडीत आता काँग्रेसचा महापौर झाल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळे जोरदार सेलिब्रेशन देखील तिथे सुरू झालंय। भिवंडीच्या महापौरपदी नारायण चौधरी यांची निवड झालेली आहे। काँग्रेसने चंद्रपूरचा वचपा भिवंडीत काढल्याचं बोललं जातं। नारायण चौधरी यांना 48 मतं मिळालेली आहेत, त्यांचा 48 मतांनी विजय झालेला आहे। आणि या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेऊयात। आमचे प्रतिनिधी शुभम कोळी सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। शुभम, आपण पाहतोय भिवंडीत महापौरपदी नारायण चौधरी यांची निवड झालेली आहे, त्यामुळे काँग्रेसनं चंद्रपूरचा वचपा आता भिवंडीत काढलाय असं बोललं जात आहे। निश्चितच पाहिलं तर भिवंडी महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि नारायण चौधरी जे भाजपचे बंडखोर उमेदवार होते त्यांना 48 मतं जे आहेत पडलेली आहेत आणि त्याचमुळे त्यांचा विजयी जो झालेला आहे। तर भाजपच्या ज्या अधिकृत उमेदवार होत्या स्नेहा पाटील यांना जे आहेत फक्त 18 मतं जे आहेत पडलेली आहेत, त्यामुळे त्यांचा मोठा दारुण पराभव जो आहे तो या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जो आहे तो झालेला आहे। पण पाहिलं असेल गेल्या काही दिवसांपूर्वी तर चौधरी यांचं नाव जे आहे ते चर्चेमध्ये होतं, त्याचमुळे कुठेतरी स्थानिक पातळीवरती ऐन वेळी जे आहे ते नाव बदलल्यानंतर स्नेहा पाटील यांचं नाव जे आहे ते भाजपकडून पुढे सरकवण्यामध्ये आलं होतं आणि त्याचमुळे अंतर्गत नाराजी जी आहे ती कुठेतरी उमटत होती आणि ती अंतर्गत नाराजी जी आहे ती अखेरीस समोर आली आणि एका मोठा गट जो आहे तो भाजपमधून 9 जणांना घेऊन जो आहे तो बाहेर पडला आणि त्यांनी काँग्रेससोबत सामील होऊन त्यांनी जे आहे ते ह्या ठिकाणी सत्ता स्थापन जी आहे ती केली आणि त्यामुळेच मोठा ह्या ठिकाणी उलथापालथ जी आहे ती झालेली आहे। आपण पाहिलं तर अनेक ठिकाणी म्हणजे अनेक महानगरपालिकाच्या निवडणुका असतील, लोकसभेच्या असतील किंवा विधानसभेच्या निवडणुका असतील, यामध्ये आपण पाहिलं तर भाजपने जे आहे ते इतर पक्षातील नेते असतील, कार्यकर्ते असतील, उमेदवार असतील यांना फोडल्याचा दावा जो आहे तो केला जातो। परंतु ह्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं तर भाजपचे नगरसेवक फुटलेत आणि त्यांनी काँग्रेससोबत जाऊन एक गट स्थापन केला आणि त्यांनी त्यांचा महापौर देखील आज जो आहे तो या भिवंडी निजामपूर महानगरपालिकेवरती बसवलेला आहे। त्याचमुळे आता चौधरी जे आहेत आता भिवंडी महानगरपालिकेचे महापौर जे आहेत त्यांचा विजय झालेला आहे आणि काही वेळात आता ते सर्वच उमेदवार असतील, नगरसेवक असतील, उमेदवार असतील ते आता ह्या ठिकाणावरून ते बाहेर पडणार आहेत। नेमकं आता भाजपचे ते 7 ते 8 उमेदवार जे आहेत, नगरसेवक जे आहेत ते कोण फुटले हे आता पाहणं भाजपच्या जे नगरसेवक आहेत त्यांना महत्त्वाचं असणार आहे। त्याचबरोबर आता पक्षश्रेष्ठी त्यांच्यावरती कोणत्या प्रकारची कारवाई करेल हे देखील आता पाहणं जे आहेत महत्त्वाचं असणार आहे।